बघा आपलं नेक्स्ट टॉपिक आहे लिमिट्स ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सुपेरियर किंवा ऑर अपर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट. अ नंबर ग्रेटर दॅन ईच ऑफ द पॉझिटिव्ह रूट ऑफ अन इक्वेशन इज कॉल्ड एज अ सुपेरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट. बघा सुपेरियर लिमिट किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, अप्पर लिमिट असं पण म्हणू शकतो. मग ते काय बघायचं आपल्याला, पॉझिटिव्ह रूटचं बघायचं आहे. मग त्याची डेफिनेशन दिली बघा, अ नंबर ग्रेटर दॅन each of the positive root of the equation is called as a superior limit of positive root. and second definition आहे बघा, इन्फेरियरला आपण काय म्हणू शकतो, मग लोअर लिमिट, इन्फेरियर लिमिट किंवा लोअर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट्स. नंबर लेस दॅन, बघा सुपेरियर किंवा अप्पर असेल तर नंबर ऑफ काय असेल, ग्रेटर असेल, याच्यामध्ये लेस, म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करून जर आपण डेफिनेशन बघितली तर आपली लवकर लक्षात राहील. अ नंबर लेस दॅन ईच ऑफ द पॉझिटिव्ह रूट ऑफ अन इक्वेशन इज कॉल्ड एज अ इन्फेरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट. अँड थर्ड आहे सुपेरियर ऑर अप्पर लिमिट ऑफ निगेटिव्ह रूट. बघा आता आपण दोघं पॉझिटिव्ह रूटचं बघितलं, सुपेरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट, नेक्स्ट इन्फेरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट. आता आपल्याला सुपेरियर लिमिट ऑफ निगेटिव्ह रूट बघायचं आहे. अ नंबर बियॉन्ड which no negative root of the equation lies numerically is called as a superior limit or negative root. त्याच पद्धतीने आपली सेकंड डेफिनेशन आहे बघा, नेक्स्ट इन्फेरियर ऑर लोअर लिमिट ऑर निगेटिव्ह रूट. आता निगेटिव्ह रूटचं बघतोय आपण. अ नंबर बिलो विच नो निगेटिव्ह रूट ऑफ द इक्वेशन लाईज न्यूमेरिकली इज कॉल्ड एज अ इन्फेरियर लिमिट ऑफ निगेटिव्ह रूट. Notably बघा, the superior limit of positive root and inferior limit of negative root are upper and lower limits of the real root. बघा मग नोट मध्ये दिलाय की सुपेरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट असेल आणि इन्फेरियर लिमिट ऑफ निगेटिव्ह रूट असेल तर ते कसे असतात, अप्पर किंवा लोअर मध्ये रिअल रूट असतात. नेक्स्ट आहे टू फाइंड सुपेरियर लिमिट्स ऑफ पॉझिटिव्ह रूट्स. फर्स्ट आहे त्याच्यातलं बघा न्यूटन्स मेथड. न्यूटन्स मेथड आहे की एनी नंबर अल्फा विच मेक्स एफ ऑफ एक्स अँड ऑल इट्स डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, एफ डबल डॅश ऑफ एक्स डॅश 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 पॉझिटिव्ह इज अ सुपेरियर लिमिट ऑफ द पॉझिटिव्ह रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू काय असेल मग 0. अँड सेकंड मेथड आहे बघा, मेथड ऑफ ग्रुपिंग. बघा दोन टाइप्समध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. फर्स्ट मध्ये न्यूटन्स मेथडमध्ये आणि सेकंड मेथड ऑफ ग्रुपिंग. वी अरेंज द टर्म्स of f of x equal to 0 करायचं in groups so that a negative terms is grouped with a positive term preceding it. Then we find the least value of x for which no group become negative. This value of x is the superior limit of the positive root of the equation f of x काय मिळेल मग आपल्याला f of x equal to 0. and next आहे बघा, आपण आता काय केलं, सुपेरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूटचं एक्झाम्पल बघितलं. त्याच्यामध्ये म्हणजे एक्झाम्पल म्हणजे आपण टू फाइंड सुपेरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट मध्ये त्याच्यामध्ये आपण 2 मेथड्सने हे सॉल्व्ह करू शकतो. त्याच्या मेथड्स दिलेल्या आहेत आपल्याला. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे की टू फाइंड इन्फेरियर लिमिट ऑफ निगेटिव्ह रूट्स. मग निगेटिव्ह रूटचं एकच हे दिलेलं आहे बघा, चेंज एक्स टू मायनस एक्स इन द इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. फाइंड सुपेरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट ऑफ द इक्वेशन काय होईल मग, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू 0 देन इट्स निगेटिव्ह इज इन्फेरियर लिमिट ऑफ द निगेटिव्ह रूट ऑफ द इक्वेशन काय मिळेल मग, एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. बघा आपण आता त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूया. बघा मग फर्स्ट एक्झाम्पल आता, फाइंड द अप्पर बाउंड फॉर द पॉझिटिव्ह रूट्स ऑफ द इक्वेशन एक्स रेज टू 4 प्लस x cube minus 3x square plus x minus 72 is equal to 0. मग सोल्युशन बघूया आपण आता. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेला आपल्याला x रेज टू 4 प्लस एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस x मायनस 72. मग आता बघा त्याचा आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळेल, एक्स रेज टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब प्लस एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर मायनस 6x आणि प्लस 1 हा आपला काय आला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट देअरफॉर आता सेकंड डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 4x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 12x स्क्वेअर प्लस
6x मायनस 6 आणि त्याचा थर्ड डेरिव्हेटिव्ह येईल बघा आपल्याला. थर्ड डेरिव्हेटिव्ह एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 24x प्लस 6 आणि त्याचा फोर्थ डेरिव्हेटिव्ह एफ रेज टू 4 ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 24. म्हणजेच बघा मग आता आपण त्याचे 4 डेरिव्हेटिव्ह काढले. फाइंड द अप्पर बाउंड फॉर द पॉझिटिव्ह रूट ऑफ द इक्वेशन x रेज टू 4 प्लस एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस x मायनस 72 इज इक्वल टू 0. बघा आता पॉझिटिव्ह रूट येतो तोपर्यंत काय काढले आपण त्याचे डेरिव्हेटिव्ह काढले. मग आता फोर्थ डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती मिळाला 24. मग फॉर x इज इक्वल टू 3 जर घेतला आपण, फॉर x ची व्हॅल्यू जर 3 घेतली, फॉर x इक्वल टू 3 f of x and all its derivative आर पॉझिटिव्ह. कसे मिळत आहेत ते आपल्याला सर्व पॉझिटिव्ह म्हणजेच देअरफॉर x इक्वल टू जर 3 घेतला आपण, x इक्वल टू 3 काय मिळेल आपल्याला इज अन अप्पर बाउंड टू द पॉझिटिव्ह रूट of the given equation f of x equal to काय दिलं आपल्याला 0. सेकंड एक्झाम्पल बघूया बघा आपण आता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द superior limit of the positive root of the equation x raised to 5 plus 4x raised to 4 minus 7x cube minus 35x square minus 8 is equal to 0. हे आपल्याला इक्वेशन दिलंय बघा. सोल्युशन बघूया आपण आता त्याचं सोल्युशन. लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू लिहून घेऊया. लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेज टू 5 प्लस 4x रेज टू 4 मायनस 7x क्यूब मायनस 35x स्क्वेअर मायनस 8 इज इक्वल टू 0. सॉरी मायनस 8 म्हणजेच इज इक्वल टू बघा आता आपण एक्स रेज टू 5 मायनस काय घेतलं निगेटिव्हची, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. एक्स रेज टू 5 मायनस 7x क्यूब प्लस 4x रेज टू 4 मायनस काय घेऊया मायनस 35x स्क्वेअर प्लस काय राहिलं मग आपलं 3x मायनस 8. इथं 3x मायनस 8 राहिला आपला. याचा 35x स्क्वेअर प्लस 3x मायनस 8. त्या पद्धतीने इथं पण प्लस 3x मायनस 8 ह्या पद्धतीने. म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट बघा आता जर आपण एक्स क्यूब ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर काय राहतंय शिल्लक. एक्स क्यूब जर बाहेर काढला तर एक्स स्क्वेअर मायनस इकडे फक्त 7 प्लस 4x स्क्वेअर जर आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 35 डिवायडेड बाय 4 प्लस जर आपण 3 ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर काय राहील मग शिल्लक एक्स मायनस 8 डिवायडेड बाय 3. याला काय दिलं आपण इक्वेशन फर्स्ट दिलं. नेक्स्ट बघा म्हणजेच बघा फॉर एक्स इक्वल टू 3 इच ग्रुप इन बघा आता एक फर्स्ट आपण 2 मेथड मध्ये हे ग्रुपचे हे बघतोय बघा. इच ग्रुप इन 1 इज पॉझिटिव्ह and hence f of x कसा मिळेल मग आपल्याला f of x इज पॉझिटिव्ह. म्हणजेच देअरफॉर x इक्वल टू जर 3 या व्हॅल्यू आपण घेतली x इक्वल टू 3 तर काय मिळेल मग इज सुपेरियरला आपण काय म्हटलं होतं अप्पर पण म्हटलं होतं
is a superior limit of the positive limit of the positive root roots of the given equation f of x इक्वल टू काय दिलेला होता मग f of x इक्वल टू 0 आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे शो दॅट द रियल रूट ऑफ द roots of the equation x raised to 4 minus 44x square plus 112x minus 384 is equal to 0 of the equation is equal to 0 lie between minus 12 and 7. मग सोल्युशन बघूया बघा. लेट f of x equal to दिले आपल्याला x raised to 4 minus 44x square plus 112x minus 384. बघा म्हणजेच इज इक्वल टू जर आपण x raised to 4 सेम मागच्या एक्झाम्पल सारखं x raised to 4 minus 44x square plus 112 minus 384 म्हणजेच इज इक्वल टू बघा जर आता इथं आपण एक्स स्क्वेअर जर कॉमन काढला तर स्टेप काय राहील मग एक्स स्क्वेअर मायनस 44 प्लस 16 जर ब्रॅकेटच्या बाहेर काढला बघा 16 इंटू 7 जर केलं तर 16 इंटू 7 केलं तर आपल्याला काय मिळेल 112. त्या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करून बघायचं. मायनस कितीने मल्टिप्लाइड केलं म्हणजेच 384 येईल. म्हणजेच 24 इंटू 16 केलं तर आपल्याला काय मिळेल मग 384. म्हणजेच इथे किती मिळेल आपल्याला 24. याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलं. मग फॉर x इज इक्वल टू 7 x ची जर व्हॅल्यू आपण 7 टाकली x इक्वल टू 7 इच ग्रुप इन वन इज पॉझिटिव्ह and hence f of x काय मिळेल मग आपल्याला f of x is positive. म्हणजेच therefore x equal to 7 is a superior limit of the positive root of the given equation f of x equal to काय दिले आपल्याला f of x equal to 0. बघा आता आपण पॉझिटिव्ह रूट घेतलं तर आपल्याला काय मिळालं मग f of x equal to 0 जे आपल्याला दिलेलं होतं x ची व्हॅल्यू काय घेतली 7. नेक्स्ट नाव आता f of minus x घेऊया आपण. नाव f of minus x is equal to x raised to 4 minus 44x square minus 112x minus 384. म्हणजेच बघा 3 इंटू एफ ऑफ आता मायनस एक्स घेतलं 3 इंटू एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू 3x रेज टू 4 मायनस 3 ने जर 44 ला मल्टिप्लाइड केलं तर किती मिळेल 132 एक्स स्क्वेअर मायनस 3 ने 112 ला मल्टिप्लाइड केलं तर काय मिळेल 336 एक्स मायनस 3 ने 384 ला मल्टिप्लाइड केलं तर किती मिळेल आपल्याला 1152. नेक्स्ट म्हणजेच इज इक्वल टू बघा आता एक्स रेस टू 4 प्रत्येकाला काय केलं मग आपण एक्स रेस टू 4 मायनस 132 एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 4 मायनस 336 एक्स प्लस एक्स रेस टू 4 मायनस 1152. नेक्स्ट म्हणजेच इज इक्वल टू बघा जर आपण आता इकडे एक्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 132 प्लस इकडे एक्स जर काढला ब्रॅकेटमध्ये तर काय शिल्लक राहील एक्स क्यूब मायनस 336 प्लस इथे जर आपण एक्स रेस टू 4 इथे काही आपल्याला कॉमन काढता येणार नाही म्हणजेच एक्स रेस टू 4 मायनस 1152
याला काय दिलं आपण इक्वेशन सेकंड दिलं बघा. नेक्स्ट फॉर x इज इक्वल टू 12, फॉर x इक्वल टू 12 इच ग्रुप जर आपण x ची व्हॅल्यू 12 पुट केली कोणत्या याच्यामध्ये इक्वेशन 2 मध्ये, इच ग्रुप इन इक्वेशन 2 इज पॉझिटिव्ह and hence f of minus x equal to काय मिळाला मग f of minus x equal to 0. म्हणजेच therefore x equal to 12 काय मिळेल मग आपल्याला x equal to 12 is a superior limit of the positive root of the positive root of the equation f of minus x बघा x equal to 2 is a superior limit of the positive root of the equation f of minus x equal to काय घेतला आपण 0. f of minus x equal to 0 येईल आणि जर आपण x ची व्हॅल्यू -12 घेतली therefore x equal to -12 is a inferior, ते काय होईल मग लोअर लिमिट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला inferior limit of the काय येईल मग ते पॉझिटिव्ह येईल का x equal to 12 हे पॉझिटिव्ह आलं, x equal to -12 काय येईल inferior limit of the negative root of the given equation f of x equal to काय मिळेल मग आपल्याला f of x equal to 0. म्हणजेच बघा thus the real root of the given equation f of x equal to 0 lie between -12 and 7. काय घेतलं मग -12 and 7. फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू 7 घेतली होती आणि सेकंड याच्यामध्ये काय घेतली होती -12. तर आपल्याला काय मिळाले मग दोघं इक्वेशन कसे मिळाले रियल रूट ऑफ द गिवन इक्वेशन f of x equal to 0 आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. बघा नेक्स्ट लेक्चरला आपण थेरम्स बघूया त्याच्यावरचे थेरम्स अँड एक्झाम्पल्स.